कळत नाही का? बिडी ओढणाऱ्याला कळत नाही बिडी वाईट आहे. चांगली असते तर त्यानं उदबत्ती लावल्यासारखं सगळ्या घरच्या लोकांना सांगितलं असतं वडा बिड्या. पण ते म्हणतंय आम्हाला सवय लागली, नका रे पोरं हो, छातीचं खोकं होतंय, बेंडके पडतात. मटण खाल्ल्याला कळत नाही का मटण वाईट आहे? कोण म्हणतं कळत नाही? मटण खाणारा असा रोडवून जाऊ लागला आणि इथं गाड्या निघाल्या, चला चला आज वरपुडकरानं संत संमेलन ठेवलेलं आहे आणि संपूर्ण लोक जमलेले आहेत, महाराज लोक सगळे जमलेले आहेत. ज्या ज्या मंदिरावर, ज्या ज्या मठावर, ज्या ज्या संस्थांवर त्यांनी मदत केली ते सगळे पूर्ण या ठिकाणी जमलेले आहेत. म्हणून एवढे पुण्यवान माणसं, नामधारक माणसं, संस्थानिक माणसं, मंदिरातले सेवा करणारे, धर्म जाणणारे, जन्मचे जन्म जिजवणारे माणसं एवढे एकत्र करायचे असतील तर फक्त ते वरपुडकर असावे लागतात. त्याच्याशिवाय गोळा होत नाही. काही येतील आणि काही नाही येणार, पण इतके आले योगायोगानं. तसं कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही? ते निघालं आणि ते निघाल्याबरोबर इथल्या लोकांनी सांगितलं शब्दार वगैरे, चला इकडं कार्यक्रम आहे, उखळीकर नमुना आहे आणि त्याचं कीर्तन आहे. ते म्हणले आज नाही, आज आमच्या पार्टीवरती समाजाचे वाईट वक्त खाल्ले बेरबार मटण हॉटेलमधून, आम्ही उद्या आंघोळ करून येऊ. त्यालाही माहिती आहे आपण खाल्लेलं वाईट आहे. दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे माहिती? कोण म्हणतंय? महाराज दारू न पेता ती वाईट आहे म्हणणारी गोष्ट वेगळी, पण पिऊन सुद्धा त्याला बोललं ना मोकळं मन झालेलं असतं महाराज. ब्रेक नसतंय त्या दारुड्याला, बुद्धीचा ब्रेकच लागत नाही. ते म्हणतं महाराज वातावरण कसं, पावसाच्या वेळेस पाऊस, किती पाऊस, पूर्व आले, मंदिर गेले, माणसं गेले, इतकं वाटोळं झालं. खरं सांगू महाराज, या दारूनं कृष्णाचं खानदान खलास केलं, बाकीच्याचं काय सोडून द्या. त्रेतायुगापर्यंत वारुणी नावाची दारू होती. द्वापार युगामध्ये कृष्णाच्या खानदानानं मैरेक नावाची दारू आणली आणि ती पिऊन आपसामध्ये भांडणं लागली. आणि तो शाप आहे बरं का संपूर्ण हिंदू समाजाला. जातीचा विचार करू नका, पूर्ण हिंदू समाजाला तो शाप आहे. हिंदू कधीच एकत्र होत नाही. आणि लक्षात ठेवा, हिंदू जर एकत्र झाला, स्वामी विवेकानंदांचं बोलणं, व्यासांचं बोलणं, ऊर्ध्व बाहू विरो मेष न कश्चित् शृणोति माम, वर हात करून सगळ्या जगाला सांगतो पण कोणी ऐकत नाही. वाजत असे बोंब कोणी नायकती कानी. त्यांना माहीत आहे हे वाईट आहे. फक्त हिंदूला हिंदूच. महाराज जंगलामधून कुऱ्हाड लोखंडाची धारदार एकटी फिरत होती, झाड अजिबात घाबरत नव्हते. पण त्या कुऱ्हाडीनं एक चांगला सरळ असलेला दांडा घेतला लाकडाचा, आणि ते लाकडाचा दांडा कुऱ्हाडीला मिळाल्या बरोबर सगळे झाडं म्हणले संपलोत आता, आपल्यातलंच तिकडं जाऊन फुटून जाय. महाराज त्याला कळत नाही का त्या दांड्याला आपलंच खानदान खलास करायला? कृष्णाला कळालं नाही का? कळी स्वकुळा लावियली यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. चांगल्याला अरे सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारियले बाळ, सखा मनविसी त्यांचे नाशी बळ, जनी म्हणे मी जाणे सर्व तुझे खेळ. महाराज मग हे देवालाही कळतं, माणसाला कळत नाही वाटतं का? कळतं. ते म्हणते महाराज दारूनं खलास केलं, कुठं मरून पडेल सांगता येत नाही. मग ती दारू पिणाऱ्याला जर कळते तर न पेणाऱ्याला कळत नाही का? पण माणसं कसे, एक बेंदाडामध्ये पडलं होतं आणि ते साधं सुधं नाही, अंगे सुटम पाये बुकम नेके नेकटॉय कॉलरम जंटलमॅन, आणि ते बेंदाडात पडून फुल पेल्यालं. डुक्कर त्याच्याजवळून जात असताना डुकराला धरलं त्यानं आणि पाठवून हात परून शेपटाला लावून म्हणतोय आज एकच येणी घातली. आता ती त्याची फजिती बघितल्यावर सगळे माणसं अरे अरे एवढा मोठा, आणि बघा ना काय ह्या दारूनं त्याची केली अवहेलना.
दुसरं आलं त्याच्यापेक्षा मोठ्या गाडीतलं हेलिकॉप्टरमधून, आणि त्यानं बघितलं आम्हाला वाटतं ते त्याला काढील. ते म्हणते एवढी जहाल कुठं मिळती सांग मला प्यायची. महाराज, कोरोनामध्ये मंदिरं बंद झाले, मठ बंद झाले, सप्ते बंद झाले, दिंड्या बंद झाल्या, भजनं बंद झाले, भागवत बंद झाले, रामायण बंद झाले, अन्नदान बंद झाले, पण दारूचे गुत्ते मटणाचे हॉटेल नाही बंद झाले. आणि रस्त्यावर माणसं मास्क लावून, अरे 4 माणसं बोलू लागले आणि एकानं फक्त असं करा, पळा, कोरोना आपल्याला होईल मरण. पण दारुडे खुश नाही होता. एक सप्ते हल्ली की कशाचा कोरोना, कोरोना जातोय मरण फुल. आणि खरंच महाराज, बुरेसे खुदा डरे, करडीला कीड नाही, वक्त्याला पीड नाही, ते तसले वाचले आणि चांगले मेले. चांगल्याला त्रास आहे आणि चांगलं पोसावं लागतंय, सांभाळावं लागतंय. वाईट आपोआप येतंय आणि त्याचाच गुन्हा आपल्याकडं नाही, ब्रह्मदेवाकडे. परांच खाणी व्यत्रण स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. पीक पीक शेतकऱ्याला जपावं लागतंय, पेरावं लागतंय, सांभाळावं लागतंय. तणकट मनानं येतं आणि ते पिकाला मारक ठरतं. तसं पाप मनानं, का रजोगुण तमोगुण पाप